थांबा थांबा, आजचा दिवस फुल ऑन मॅजिकल आहे. ही माझी आई, जी कधीही थकत नाही. आणि ही मी, दिसेल तिथे स्कोप मिळेल तिथे मांडी घालून आरामात बसणारी. सकाळी निघताना मागच्या काही दिवसापासून चाललेली माझी पॅकिंग फायनली डन झाली आहे. आणि ह्या अशा अतरंगी कपड्यांसोबत ही अशी डिझायनर मस्त ज्योती घालून मी जातीये, कारण मला एक्स्ट्रा पेअर ऑफ फुटवेअर नाही न्यायला लागावं म्हणून. घरून निघून डिरेक्टली गावाकडे पोहोचणार ती आम्ही कसले, म्हणून 2-3 ठिकाणी थांबून मस्त मजा मस्ती करत रिलॅक्स करत आम्ही पोहोचलोय फायनली गावाकडे. आणि घरी जायच्या आधी आम्ही आधीच गेलोय शेतामध्ये. शेत म्हटलं की कुत्रा का मॅन्डेटरी असतो आय डोंट नो, पण मला खूप जास्त भीती वाटते कुत्र्यांची. सो त्याच्यापासून वाचत वाचत थोडाफार आईसोबत टाइमपास करत आणि या गोबी, वांगा आणि टोमॅटोला स्पेशल शाउट आउट देत बाकीचा वेळ घालवला. सनसेटचा हा टाइम आपला दिवसभरातला सगळ्यात भारी टाइम असतो. सनसेट आणि सनराईज ह्या दोन गोष्टी आयुष्यात कधीही बोर न करणाऱ्या ठरतात. आणि मला ह्या दोन गोष्टी खरंच खूप जास्त आवडतात. मग यासाठी मी टाइम लावून वाट पाहत असते की यार सनराईज कधी आहे आणि सनसेट कधी आहे. सनराईज बऱ्याच वेळा मिस होतो, बट सनसेट हा रोज पाहण्याचा प्रयत्न करते. उसके बाद थोडी सी मजदूरी करके हम निकलेंगे घर के लिए. इथे बघा सगळ्यांचं काय नाही तर काय काम सुरू आहे. आणि मी ह्या मॅडम पासून वाचत वाचत बाहेर निघाली आहे, कारण कधी शिंगावरती घेईल सांगता नाही येत. आणि इतक्या वेळापासून बेवारशासारखी रस्त्यामध्ये उभी राहिलेली माझी ही बॅग, तिला फायनली आता आपण घेऊन निघणार आहोत. आईचं काम निघेपर्यंत काही संपत नाही. आणि हा सनसेट जस्ट वाव, आजचा दिवस इतका भारी गेलाय. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.